चला प्लीज टीम पाचशे फार वेळ घेऊ नका. चेंडूची पूर्तता करायची आहे गणेश आता. चला मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि साहिल. चला मॅचला होईल सुरुवात. पंचांचा येतो इथे ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल इथे लोअर फुलटॉस पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यावरती प्रहार करायचा प्रयत्न. अगदी गोफणी सारखी बॅट फिरली होती. प्रचंड वेगाने बॅटचा इथे स्विंग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॅटच्या मध्ये हा चेंडू येत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. यावेळेस त्याच पद्धतीचा बॉल इथे खेळून काढलाय. शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. बॅकअप अगदी वेगाने येतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव याच्यावरती इथे पूर्ण झाली. इथे देखील फुलटॉस पद्धतीचा हा बॉल साहिलच्या बॅट मधून पहिलाच बॉल फेस करत असताना बॉलला फेकून दिलाय सरळ दिशेत. स्ट्रेट हिटच्या दरम्यान चेंडू गेला दंदन करत सीमारेषेच्या पलीकडे झाला फरार. आला साहिलच्या बॅट मधून चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा बॉल इथे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न डेंजर एंडला होता. इथे धाव थांबवली. कोणतीही धाव येत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि योग्य फेकी आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या माध्यमातून चेंडू येतोय निर्धाव. यावेळी चांगला फटका. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न. काय स्पेल राहिला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये फुटबॉल आणि एक सुंदर दृश्य तिथे आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुनील होते तिथे त्या ठिकाणी. अगदी धावत धावत अंतर कापला आणि अंतर कापत असताना मात्र या चेंडूला अगदी पायाने अडवण्याचा प्रयत्न तिथे यशस्वी झाला. सक्सेसफुल एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. इथे देखील चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती एकच धाव तुम्हाला मिळेल. 8 धावा धावफलकावरती. षटकाची होते समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 8. बिनगडी बाद संघ अजित 11 तामिने. ही अवस्था आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये.
संजय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय. साहिल त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. इथे मात्र बॅट स्विंग झाली नक्कीच, परंतु चेंडूकडे वेग फार होता. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच मिळेल. फलंदाज आणि यष्टीरक्षक दोन्ही बीट झाले. त्यानंतर बॉल गोलशंकी क्षेत्रामध्ये गेला. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती जोडली असताच 9 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. धावा रोखण्यामध्ये यशस्वी गोलंदाज सुनील, त्यानंतर संजय. एक चेंडू झालाय आणि तो चेंडू आपल्याला निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. इथे देखील वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय आहे. क्षेत्ररक्षक डीपला प्रयत्न करतील, ते चुकी होणार नाहीये. प्रॉपर चेंडूच्या खालती जजमेंट आपल्याला पाहायला मिळाला आणि सुरक्षित हाती झेल इथे संपन्न झाली अरुण यांच्या माध्यमातून. वड कॅच. विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे गणेशला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. संघाची संपूर्णपणे जबाबदारीचं ओझं त्याला त्याच्या खांद्यावरती घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीची फलंदाजी त्याला मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. इथे मात्र हा स्ट्रोक चांगला आहे, ताकद जास्त पाहायला मिळते या फटक्यावरती आणि धावा देखील तितक्याच चांगल्या मिळतील. आल्या आल्या मात्र पहिला चेंडू फेस करत असताना आपले इरादे स्पष्ट करते फलंदाज विजय साळुंके. ठोकलाय दणदणीत षटकार. अगदी टप्प्यात होता हा बॉल आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम अगदी परफेक्ट झालाय. 6 धावींसाठी विजयच्या बॅट मधून षटकार आलाय. यावेळेस बॅट नक्कीच फिरली होती जोरकस, परंतु इथे धावा मिळतील किती, तर धाव मिळेल एकच. चेंडू गेला गोलशंकी क्षेत्रामध्ये. सोळा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्याने मात्र धावफलकाला एक चांगला होकार मिळाला. सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न विजयचा. याही वेळेस फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु त्यांच्यापासून हा चेंडू लांब होता. हा चेंडू गेलाय सीमा रेषे पार. षटकार. हा दुसरा षटकार विजयच्या बॅट मधून. जिथे धावा थांबल्या होत्या, धावा खिचून घेतल्या, मेहनत केली, संघर्ष केला, संघर्षाला मिळालं यश आणि 2 षटकार त्याच्या बॅट मधून घेत असताना 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या. 22. गणेश साळुंके आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर डीपला प्रोटेक्शन तिथे तैनात आहे पंकज, त्याच्या माध्यमातून फेकी झाली. तोपर्यंत धाव इथे पूर्ण केली गेली. एक सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय बॉलिंग ट्रॅक वरती. हा चांगला चेंडू, फटका फासलाय. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतोय. उलटा झेल घेण्याचा प्रयत्न तर अगदी चांगला होता, परंतु झेल हातामधून खाली निसटतोय. धावा इथे मिळाल्या किती? धावा मिळाल्या 3. धावा धावफलकावरती. धावफलक अगदी
आता वेगाने पुढे सरकायला लागला. प्रत्येक चेंडूवरती जिथे धावा थांबल्या होत्या त्या धावा यायला लागल्यात. एक एरी दुहेरी धावेचा समय करेन प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. ही चांगली गोष्ट आहे. इथे गरकन फिरला होता फलंदाज. अगदी बॅट स्विंग जितक्या वेगाने झाली होती तितक्या वेगाने चेंडू देखील आला होता आणि इथे विजय मात्र गोलंदाजाचा होतोय. सुरेख पद्धतीचा हा बॉल सरळ षटकाच्या हातामध्ये निर्धाव. इथे बॅटची वरची कडा. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये डी झोन मध्ये. एक धाव मिळेल आपल्याला तिथे. यष्टीरक्षक इतक्या तीज आणि तर्रार गोलंदाजाच्या विरुद्ध पाहिलं तर क्लोज विकेट किपिंग करतोय. कारण की नजर चेंडूवरती जमवून बसलेत आणि त्यांची नजर नेहमी चेंडूवरती जमलेली असते. अगदी अशा गोलंदाजा विरुद्ध क्लोज विकेट किपिंग करणं इतकं सोपं काम नाहीये आणि प्रत्येकाला ते जमत देखील नाहीये. परंतु सुनील यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी जमवून घेतले. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टी उद्ध्वस्त केली जाते, वाकवली जाते, झुकवली जाते, जमिनी लगत सपाट केली जाते. काय चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. परंतु इथे विकेटचं झाले पतन. गणेश साळुंकेला केलाय चले जावचा इशारा. गणेश साळुंके बॅक टू द डग आउट. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील हा फटका फसला की काय क्षेत्ररक्षक पोहोचला गेला होता परंतु टप्प्याची वाट पाहिली. वन बाउन्स गॅदर करतोय. फेकी करेपर्यंत 2 धावा रोखू शकले नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. एकोणतीस धावा धावफलकावरती. धावफलक 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. हो इथे वेग फार होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये सुनील. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहतोय. बॉलिंग अटॅक जर का पाहायला भेटलाय देवी पाळशी टीमचा तर खूप स्ट्रॉंग आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे वेग फार आहे आणि ते वेगाला प्रत्युत्तर देत असताना अजय दिलेवन तामिणी संघाचा खेळाडूंना कुठेतरी थोडंसं अवघड जात आहे. या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न फार राहिले. या क्षेत्ररक्षकाचा एफर्ट्स फार राहिलाय. प्रत्येक चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षण करत असताना संपूर्णपणे आत्मसमर्पण करतायत अरुण यांचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रापासून सी कॉर्नर पर्यंत ते क्षेत्र आहे. ते क्षेत्र निवडले आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कोणत्या प्रकारची चुकी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. योगेश पास झाल्यानंतर नरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पुढ्यात टाकला होता त्याला भिरकावून दिलाय. विजयच्या नावाचा बोलबाला आज मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकार ज्याच्या बॅट मधून आले. थांबलेल्या धावफलकाला त्याने पुन्हा सुरुवात केली आणि सातत्याने ही सुरुवात त्यांनी चालू ठेवली आहे. विजय साळुंके सेट ऑन फायर.
एक तुझी तर दुसरी माझी, तू शेर तर मी सव्वा शेर. अगोदरच्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर मात्र फलंदाजाला पाठवलंय माघार. विकेटचं झालंय पतन. फर्निचर इथे डिस्ट्रॉय झालाय. एसटी उद्ध्वस्त झाली. मधल्या एसटी वरती केलाय प्रहार. वाईट +1 अशा 2 धावा येतील. धावफलक दोन्ही आकड्याने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती प्रहार करायचा प्रयत्न संदीप साळुंकेचा, परंतु इथे एक धाव नक्कीच मिळेल. 39 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 40 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. विठलाई देवी पाळशी संघाकडे चेंडू असतील 24 आणि तुम्हाला मिळवायचे आहेत 40. चला लगेच टीम अजित 11 तामिनी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि क्षेत्ररक्षण आपलं सजवून घ्या अशी विनंती आपल्याला.
चला 40 धावींचं लक्ष आहे. 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती सुनील आणि नॉन स्ट्रायकिंग वरती सचिन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि सचिन. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल इथे बॅक फुटला जाऊन केलाय पंच. क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. धाव मिळेल तिथे फक्त एकच. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न इथे बॅटची वरची कडा चेंडू घेऊन चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. महत्वपूर्ण खेळाडूचा महत्वपूर्ण खेळ इथे पहिल्या षटकामध्ये समाप्त होतोय. सुनील ज्या खेळाडूला 4 षटक मैदानाच्या आतमध्ये थांबायचं होतं पहिल्या षटकामध्ये मात्र परतीचा प्रवास करतोय. विजय यांनी मात्र आलेला प्रहार करायला इथे प्रयत्न केला. साहिल थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली विजय आणि सचिन यांच्या माध्यमातून. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. इथे व्हाईट बॉलचा इशारा दे पंचांच्या माध्यमातून. एक सिंगलने धावफलक पुढे सरकावेल जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. इथे पंच केला हा स्ट्रोक. 1 धाव मिळेल पुन्हा एकदा डी झोन मध्ये. इथे या बॉलला सोडून दिलंय. पुन्हा एकदा पंच नकारात्मक चेंडूची घोषणा करतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पंच केले बॅकफुटला जाऊन. इथे क्षेत्ररक्षक सूरज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1च धाव मिळेल. सात धावा धावफलकावरती. इथे विकेटचं पतन होत आहे. धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. फलंदाज विजय यांना मात्र माघारी जावं लागेल. एका षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती जोडल्या 7. 2 गडी बाद संघ विठलाय देवी पाळशी.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण आणि ओव्हर नंबर 2 मध्ये सुरेश साळुंके. सुरेश साळुंके पियुष चावला या नावाने प्रसिद्ध हा गोलंदाज. वेग फार होता. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. गणेश साळुंके प्रयत्न करेल परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. बॉल चाललाय वन बाउंड सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. अकरा धावा धावफलकावरती. इथे मात्र बॅटची कडा. कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर हा बॉल मात्र थोडासा पाठीमागे ठेवला आणि बॅटची कडा घेऊन मात्र विकेटचं होईल पतन. फलंदाज सचिन बॅक टू द डगआउट. इथे हा फटका बसला. योगेश पवार चेंडूच्या खालती आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट माघारी पाठवली जाते. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद. सुरेश साळुंके काय गोलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकचा बॉल अगदी सटीक होता. यश त्यांना फुंकर मारत हा चेंडू पाठीमागे गेलाय. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. इथे देखील हा फटका फसलाय आणि या षटकामधली ही तिसरी विकेट माघारी पाठवली जाते आणि ही झेल अगदी कितव्या अटेम्प्टला पकडली हे देखील सांगणं तितकंच अवघड आहे. कारण की योगेश पवार 1 2 3 4 5 विकेट आणूचा खेळ अगदी खेळल्यासारखं ही झेल शेवटच्या क्षणाला हातामध्ये पकडली. इथे मात्र बॅटिंग लाईनअप अगदी ढासळत चाललाय. एका पाठीमागे एक खेळाडू इथे बाद होत चाललाय. सुरेश नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. पाच विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे अवस्था चांगला आला बॅट मधून. क्षेत्ररक्षक इथे प्रयत्न करेल. कार्पेटच्या साह्याने हा बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र पकडला गेलाय. सी रिझनच्या दरम्यान तिथे धाव मिळेल फक्त एकच. षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 13. 5 गडी बाद संघ विठलाई देवी पाळशी. बॅकफुटला जाऊन हा पंच केलाय संदीप साळुंके. चेंडूच्या खालती चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय सुरेशचा खेळ.
सुरेश परतीचा प्रवास आल्या पावली माघारी जावं लागतंय. अगदी एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओमकार जाधव यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. सहर्ष स्वागत ओमकार जाधव. इथे हा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संदीप साळुंके अगदी प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आडव्या बॅटने हा फटका तर चांगला सजवला. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. धाव मिळेल इथे देखील एकच. अजयचा प्रयत्न सुरेख तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शरीराच्या साह्याने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराला आदळला त्यानंतर गोशांकी क्षेत्रात गेला. कमी गतीचा हा बॉल परंतु दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी बनलाय प्रेक्षक कारण की बॉल हाती लागणार नाहीये. बॉल गेलाय निघून. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देत असताना षटकार. बावीस धावा धावफलकावरती. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. इथे देखील बॅट फिरली होती परंतु इथे हा चेंडू कॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पकडला जातोय. धाव इथून येणार नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. ओव्हर नंबर 3 मधला हा शेवटचा बॉल. या चेंडूवरती जर का षटकार आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. या चेंडूवरती जर का षटकार आला तर मॅच मध्ये रंग तयार होतील. इथे बॅट तर नक्कीच फिरली आहे वेगाने परंतु धावा किती मिळतील? धाव मिळेल फक्त एकच. 6 चेंडू आणि आता 17ची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धाव इथे मिळेल 1. 5 चेंडूंनी गरज आहे ती 16 धावींची. 5 चेंडू 16 धावा, 16 धावा 5 चेंडू. एक मोठा फटका मात्र मॅचचं पारड बदलवेल. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज तितका चालाक आहे. बॅटची वरची कडा आणि चेंडू गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी.
इथे स्वेर मारा, आणखीन एक अवांतर धाव. चार चेंडू आणि 15 धावांची गरज आहे विजयासाठी. 4 चेंडू 15 धावा, 15 धावा 4 चेंडू असं समीकरण. पुन्हा एकदा बॅटची वरची कडा. तीन चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बनू शकते. इथे हा फटका बसलाय आहे. यष्टीरक्षक प्रयत्न तर नक्कीच झाला, परंतु इथे झेल सुटली. त्यानंतर धावचीची देखील संधी आहे, परंतु इथे रिस्क घेतली जात नाहीये. 2 चेंडू आणि 12 धावा. दोन्ही चेंडूंना मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवावंच लागेल. इथे धाव घेतली जाईल. फक्त एक चेंडू आणि 11 धावा इथे मिळवायच्या आहेत. एक तर्फे हा सामना खेळत असताना मात्र अजित 11 तामिळे संघ वर्चस्व गाजवतोय इथे या मॅच मध्ये. वरंडेवाडी टीम कर्णधार आपण यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी विपक्ष विजयी संघ. वरंडेवाडी टीम कर्णधार या प्लीज. टीम ज्योतिरिंग स्पोर्ट्स सळवे आपण या कर्णधार. आणि टीम न्यू स्टार वरंडेवाडी आपण देखील या.